नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक असा विचार जो प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा आणि पर्यायाने त्याच्या भविष्याचा पायाच बदलू शकतो. आणि तो विचार आहे सर्वसमावेशक शिक्षण. हे फक्त शाळेसाठी बनवलेला एखादा नियम नाहीये, तर हा एक असा दृष्टिकोन आहे जो आपल्या समाजाला अधिक मजबूत आणि अधिक संवेदनशील बनवतो. चला तर मग पाहूया की हा प्रवास नेमका सुरू कुठून झाला आणि तो आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे कसा घेऊन जातोय. जरा विचार करा, एक अशी शाळा जिथे प्रत्येक मूल, मग ते दिव्यांग असो, वेगळी भाषा बोलणारा असो किंवा त्याची शिकण्याची पद्धत थोडी वेगळी असो, त्या प्रत्येकाला असं वाटेल की ही जागा आपल्यासाठीच आहे, सुरक्षित आहे. हीच तर खरी पॉवर आहे सर्वसमावेशक शिक्षणाची. आणि आज आपण याच शक्तिशाली कल्पनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. पण हे सर्वसमावेशक शिक्षण ही कल्पना आली कुठून? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल इतिहासात. कारण आज जे आपल्याला अगदी स्वाभाविक वाटतं ते नेहमीच तसं नव्हतं. शिक्षणाचा एक असाही काळ होता जो खूप खूप वेगळा होता. पूर्वीच्या काळी शिक्षण व्यवस्थेचा अर्थच काही मुलांसाठी होता विलगीकरण. म्हणजे काय, तर त्यांना मुद्दामहून मुख्य प्रवाहापासून वेगळं ठेवलं जायचं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे त्या काळात अगदी नॉर्मल मानलं जात होतं. आणि यामागे विचार काय होता? तर ज्या मुलांना विशेष गरजा आहेत त्यांना वेगळ्याच खास शाळांमध्ये ठेवलं पाहिजे. आणि मग व्हायचं काय? तर ही मुलं समाजापासून, आपल्या सगळ्यांपासून अक्षरशः दूर फेकली जायची. तर मग हा बदल घडला कसा? तो एकदम नाही घडला, स्टेप बाय स्टेप घडला. सगळ्यात आधी मुलांना त्या वेगळ्या संस्थांमधून बाहेर काढण्यावर भर दिला गेला, ज्याला असंस्थीकरण म्हणतात. मग त्यांना शक्य तितकं नॉर्मल वातावरण देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर एक स्टेप पुढे जाऊन त्यांना मुख्य शाळांमध्ये फक्त जागा मिळाली, म्हणजे इंटिग्रेशन झालं. पण खरा गेम चेंजर आला शेवटी. खरा बदल तेव्हा घडला जेव्हा शाळा मुलांसाठी बदलायला लागल्या, मुलं शाळेसाठी नाही. आणि हाच आहे समावेशानाचा खरा प्रवास. आणि याच प्रवासातून जन्माला आली एक नवीन, अगदी क्रांतिकारी कल्पना. तर नेमकं आहे तरी काय हे सर्वसमावेशक शिक्षण, आणि ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? यासाठी आपल्याला बघावी लागेल 1994 सालची युनेस्कोची व्याख्या. ती काय म्हणते की शिक्षण म्हणजे फक्त मुलांना शाळेत आणणं नाही, तर शाळेतल्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग वाढवणं आणि कोणीही मागे राहणार नाही हे बघणं. प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाच्या त्या पूर्ण करण्यावर जोर आहे इथे. आणि एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं आहे: मुलांना शाळेच्या चौकटीत बसवण्यासाठी बदलू नका, तर शाळाच मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बदलली पाहिजे. किती मोठा फरक आहे बघा यात. हा विचारांमधला खूप मोठा शिफ्ट आहे. हे बघा, आधी कसं होतं, मुलांना सांगायचंय की तुम्ही सिस्टममध्ये फिट व्हा. पण आता सिस्टमला सांगितलं जातंय की तुम्ही प्रत्येक मुलासाठी बदला. म्हणजे जबाबदारीच पूर्णपणे शिफ्ट झाली आहे. आधी मुलांवर होती, आता शाळेवर आणि संपूर्ण व्यवस्थेवर आहे. ठीक आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतंय. पण हा बदल इतका महत्त्वाचा का आहे? का करायचं हे सगळं, आणि याचा फायदा नेमका कोणाकोणाला होतो? चला पाहूया. ही एक खूप सुंदर आणि शक्तिशाली कल्पना आहे. जेव्हा आपण एका मुलासाठी शाळेत बदल करतो तेव्हा त्याचा फायदा केवळ त्या एका मुलाला नाही होत, तर संपूर्ण वर्गाला होतो आणि हळूहळू संपूर्ण समाजाला होतो. आणि याचे फायदे किती दूरगामी आहेत ते पहा. मुलांमधली सोशल स्किल्स तर वाढतातच, सोबतच ते इतरांमधील फरक स्वीकारायला आणि त्याचा आदर करायला शिकतात. सहानुभूती, एकमेकांना समजून घेणं हे गुण वाढीच लागतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण फक्त एक चांगलं शिकण्याचं वातावरण नाही, तर एक अधिक चांगला आणि स्वीकार्य समाज घडवतोय, अगदी पायापासून. बरं, का ते तर कळलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कसं? ही कल्पना प्रत्यक्षात कशी आणायची? त्यासाठी काय काय धोरणं आहेत, काय तत्त्व आहेत, त्यावर एक नजर टाकूया. आपल्या भारतातही या दिशेने खूप महत्त्वाचे प्रयत्न झाले आहेत. अगदी 1974च्या IEDC योजनेपासून ते 2001च्या सर्व शिक्षा अभियानापर्यंत आपण बघू शकतो की धोरणं कशी हळूहळू बदलत गेली आणि अधिक सर्वसमावेशक होत गेली. आणि या सगळ्याच्या मुळाशी काही बेसिक तत्व आहेत, जसं की प्रत्येक मुलाला एकत्र शिकण्याचा आणि खेळण्याचा हक्क आहे, कुणावरही अन्याय होता कामा नये. आणि सगळ्यात भारी, मुलांमधले फरक ही समस्या नाही, तर ती एक चांगली गोष्ट आहे, ती विविधता आहे. आणि हो, शाळा मुलांच्या गरजेनुसार बदलेल आणि मुलांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. ही तत्वच तर या संपूर्ण विचाराचा आत्मा आहेत. पण हे सगळं कागदावर जेवढं छान दिसतं तेवढं प्रत्यक्षात आणणं सोपं आहे का? नक्कीच नाही. या प्रवासात आव्हानंसुद्धा खूप आहेत. त्यावरही एक नजर टाकूया. तर मग आपला हा प्रवास पूर्ण झालाय का?
या प्रश्नाचं उत्तर खरं तर नाही असंच आहे. आपण योग्य दिशेने नक्कीच निघालो आहोत. पण खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली तयार करणं ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. एक सातत्याने चालणारा प्रवास आहे. आणि मग शेवटचा प्रश्न उरतो, प्रत्येक मुलासाठी, अगदी प्रत्येक मुलासाठी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक शाळा बनवण्यासाठी नेमकं काय लागतं? फक्त कायदे किंवा नियम पुरेसे आहेत का? नाही. त्यासाठी लोकांची मानसिकता बदलावी लागेल, शिक्षकांना तयार करावं लागेल, शाळांना ताकद द्यावी लागेल. हा प्रवास कुणा एकाचा नाहीये, हा आपल्या सगळ्यांचा आहे. एकत्र मिळून करायचा आहे. जरा विचार करा, या प्रवासात आपण सध्या कुठे आहोत?